भी मेरे पीछे घूम रही थी कि चरण भाऊ तुम हमको पाठिंबा दो। जिसने मेरे को पार्टी से निकाले उनको पाठिंबा देने का विषय नहीं था मेरे लिए। भारत के सभी राज्यों की खबर एसएनएस न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, जय भीम, जवाहर, आदाब, सत श्री अकाल। आज भारत के महाराष्ट्र में और भंडारा जिले में सबसे बड़ा ब्रेकिंग, जिसमें बीजेपी संसद के लिए और बीजेपी के लिए एक अच्छा संकेत नहीं है। चरण भाऊ वाघमारे, माजी विधायक, विकास फाउंडेशन के अध्यक्ष, आज कुछ दिन पहले इन्होंने पूरे समाज को बुलाया था और कार्यकर्ताओं को कि किसको समर्थन देना है, और वहां पर उन लोग अपना अपना वोटिंग डाले। और आज प्रेस कॉन्फ्रेंस लिया गया और सभी पत्रकार मौजूद थे, और आज कांग्रेस को उन्होंने समर्थन दे दिया। और कांग्रेस के जो कैंडिडेट हैं गोंदिया भंडारे में, उसको समर्थन दिए। और उन्होंने बोला कि ईडी और सीबीआई के डर बहुत बता दिए, और शिवसेना, उद्धव साहब ठाकरे, जो शिवसेना बाल ठाकरे का था, मैं उसमें था, लेकिन बीजेपी शिवसेना को तोड़ करके नेता लोग को ले गया, और उनका जो चुनाव चिन्ह है वो भी वो ले गया शिवसेना का। फिर राष्ट्रवादी शरद पवार का, उसका भी विधायक लोग को ले गया, और उनका भी जो चुनाव चिन्ह है वो भी ले गया वो। तो महाराष्ट्र की राजनीति को इन्होंने तोड़पाड़ कर रहा है, सबको डरा धमका रहा है। ये चरण भाऊ वाघमारे का कहना है प्रेस कॉन्फ्रेंस में, और एसएनएन न्यूज चैनल में बयान दिया है कि न में ईडी सीबीआई बहुत हो गया, अब हम लोग को महाराष्ट्र को बचाना है, तो सबको एकजुट होकर चलना, ये उनका कहना है। और मैं एसएनएन न्यूज चैनल के द्वारा एक बात कहना चाहता हूं, आम जनता भारत का, लोग को रोजगार, एजुकेशन, विकास की जरूरत है। कोई भी दल, कोई भी राजनेता पार्टी रहे, राजनीति होते रहता है, लेकिन जनता के ऊपर भी ध्यान देने चाहिए सभी दल और सभी पार्टियों को। और महाराष्ट्र के भंडारे में और एक चीज देखने को मिला है, कोई भी राजनेता, चाहे वो पत्रकार हो या आम जनता, उसकी आवाज सुनता नहीं है। लेकिन चरण भाऊ वाघमारे एक ऐसा नेता है जो जनता के बीच में रहता है और सभी की आवाज सुनता है। और इससे पहले चरण भाऊ वाघमारे को ये बात पूरा मालूम था कि भंडारा की जनता, महाराष्ट्र की जनता को एकजुट कैसे करने, इसलिए कि तेली समाज के लोग को अगले इलेक्शन में जो चरण भाऊ वाघमारे को इन्होंने, इनका कहना है चरण का मुझे अंदर किया। चरण भाऊ 3 दिन जेल में भी रहे और चरण भाऊ बीजेपी में थे। अब वो किसके इशारे से हुआ, कैसे हुआ, ये तो राजनीति लोग ही जाने। उसको लेके तेली समाज महाराष्ट्र में और पूरा विदर्भ में एक हुआ, और इलेक्शन में बीजेपी को हार के सामने करना पड़ा। और आज वही चरण वाघमारे भंडारा गोंदिया में एक ऐसा प्रोग्राम लेकर के वो पार्टी में दिया है जो वो एक अच्छा संकेत बीजेपी के लिए नहीं है। एसएनएन न्यूज चैनल से मैं सैयद जाफरी, भंडारा।
गेल्या आठवड्याभरापूर्वी जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या संबंधानं महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी आपल्या सगळ्यांच्या समोर या जिल्ह्यातील लोकांना संबोधित करण्यासाठी उपस्थित झालेलो होतो. त्यावेळी आपल्या सगळ्यांना आठवत असेल की छाननीनंतर आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय घेऊ आणि मी त्यावेळी हेही बोललो होतो की विकास आयोजित केलेली आहे. छाननीनंतर आम्ही एक प्रयोग केला की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या उमेदवारी जाहीर झाली आणि महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला, महायुतीनं उमेदवार जाहीर केला आणि त्यानंतर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची जी नाराजी सोशल मीडियावर आणि आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ती नाराजी आम्ही कोणालाही पाठिंबा देताना आमच्या संघटनेत राहू नये आणि म्हणून 4 एप्रिलला संताजी मंगल कार्यालयामध्ये आम्ही आमच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आणि त्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सगळ्यांचे मतं हे जर आपण माईकद्वारे जाणून घेतले तर वेळ बराच जाईल, म्हणून आम्ही गोपनीय पद्धतीनं मत जाणून घेतले. काल आमची मतमोजणी झाली आणि त्या मतमोजणीमध्ये आमच्या हातात जे पोल आलेला आहे, आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की जरी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये लोकशाही पद्धतीनं तिकीट वाटली गेली असेल, पण आमच्या संघटनेचा कोल आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जनभावना लक्षात घेऊन आम्ही या निवडणुकीत पाठिंबा देऊ अशा प्रकारची घोषणा आम्ही केलेली होती. त्या अनुषंगानं काल आमची मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर जो कोल आमच्या हातात आलेला आहे तो असा आहे की पहिल्या पसंतीचा आमच्या कार्यकर्त्यांनी जो कोल दिला तो चरण भाऊ जो निर्णय घेतील तो, आणि दुसऱ्या पसंतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला हरवण्यासाठी त्यांच्या विरोधात जे स्पर्धेत असतील त्या डॉक्टर प्रशांत पडोळेला पाठिंबा द्यावा अशा प्रकारच्या 2 प्रकारच्या भावना आमच्या कार्यकर्त्यांनी मतपेटीत बंद केल्या. त्या मतमोजणीनंतर लक्षात आलेल्या आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मागील 2 वर्षाच्या पूर्वी मी भारतीय जनता पक्षात माझ्या निलंबन रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रमुख म्हणून मी जे काम केलं आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध केला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने, म्हणजे विशेष करून आज जे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही लोकांची ऐकून, बाहेरच्या लोकांची ऐकून भंडारा येऊन मला पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतलेला होता. नुसतं मलाच नाही तर माझ्यासोबत असलेल्या तुमसर मोहाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिण्या सुद्धा बरखास्त केल्या होत्या. आणि त्यानंतर आम्ही काही दिवसानंतर भारत राष्ट्र समितीच्या कामाला सुरुवात केली. तेलंगणा राज्यामध्ये बिहारची सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात काम बंद झाला आणि दुर्दैवानं या लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा कोणी उमेदवार लढू शकला नाही. आज अशी स्थिती आहे की जो कार्यकर्त्यांनी आमच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या की मेंढेला हरवण्यासाठी प्रशांत पडोळेला पाठिंबा द्या किंवा चरण भाऊ तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. एकंदरीत सुनील मेंढेच्या मागच्या 5 वर्षाचा कालावधी लक्षात घेतल्यानंतर आम्हाला एवढा वाईट अनुभव आलेला आहे की मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी आम्ही रात्रंदिवस त्यांना एक करून निवडून आणलं, पण 5 वर्षामध्ये आम्हाला कधीही विश्वासात घेऊन काम केलं नाही. त्यांनी आमचा विश्वास गमावला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये म्हणजे मी निवडणूक हारावी माझी तिकीट कटल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं ताकद वापरली होती ती ताकद लक्षात घेतल्यानंतर आज आम्हाला असं वाटते की सुनील मेंढेचं काम करून कुठेही उपयोग होणार नाही. ज्या पद्धतीनं मधात एक BSPचे उमेदवार माझ्याकडे येऊन गेले, संजय कुंभलकर, त्यांनी सांगितलं की चरण भाऊ मी तेली समाजाचा उमेदवार आहे. सामाजिक भावना लक्षात घेऊन मी त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांना त्यांच्यासमोर काही प्रश्न ठेवले. 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या प्रदीप पडोळेसाठी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान म्हणून मोहाडीमध्ये तुमच्यामध्ये काम केलं, ते प्रदीप पडोळे तुमच्यासाठी जर भाजप सोडत असतील आणि ज्या 4 नगरसेवकांना मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी मोहाडी नगरपंचायतच्या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या 4 नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या दावणीला तुम्ही 14 दिवस बांधले होते, ते 4 नगरसेवक जर भाजप सोडत असतील
तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो, पण त्यांनी त्याचा उत्तर दिला असं होणार नाही आणि ते माझ्यासोबत येणार नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राहिले प्रशांत पटोलेला आम्ही का म्हणून मदत करत आहोत, जे माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूला कौल दिलेला आहे की चरण भाऊ तुम्ही निर्णय घ्या किंवा भाजपला हरवण्यासाठी प्रशांत पटोलेला मदत करा. तर मी माझ्या बाबतीत एवढाच विचार करेन की जे 18 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत त्या 18 उमेदवारांचा समजा जर का विचार केला तर 18 पैकी कोणाचेही उपकार आमच्यावर नाही आहे. म्हणजे सुनील मेंढेवर आमचे उपकार आहेत आणि ताकदीनं मागच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. पण प्रशांत पटोलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा 2000 साली मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिवसेनेच्या तिकीटवर निवडून आलो तेव्हा स्वर्गीय यादवरावजी पटोले, प्रशांत पटोले यांचे वडील हे तेव्हा शिवसेनेमध्ये कार्यरत होते आणि त्यावेळी जिल्हा परिषदला सत्ता बसवण्यासाठी शिवसेनेकडे फक्त जिल्हा परिषद सदस्य आणि एक शिवली जिल्हा परिषद क्षेत्रातून शामिला ताई लांजेवार ह्या निवडून आलेल्या होत्या. आमच्याकडे 2 होते, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून युती झाली होती. तरीही 2 आम्हाला सत्ता बसवण्यासाठी 2 सदस्याची गरज होती. त्या परिस्थितीत यादवरावजी पटोले, नानाभाऊ पंचपुदे आणि मी त्यावेळी जिल्हा परिषदला सभापती म्हणून निवडून आलेलो होतो. एक उपकाराची जाणून ठेवत माणुसकी या नात्यानं या 18 उमेदवारापैकी प्रशांत पटोले यांच्या वडिलांचे काहीतरी माझ्यावर त्या काळातले उपकार लक्षात घेऊन मी माझ्या कार्यकर्त्यांनी जो माझा मी निर्णय घेईन तो निर्णय आम्हाला मान्य असेल हे समजून भूमिका माझ्या पाठीशी ठेवलेली आहे. त्या माणुसकीला जपत स्वर्गीय यादवराव पटोले यांच्या उपकाराची जाणीव ठेवून, कारण त्यावेळी त्यांनी मला मदत केली नसती तर मी जिल्हा परिषदेला कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचा सभापती झालो नसतो आणि मी जर सभापती झालो नसतो तर जिल्ह्यामध्ये मी जिल्हा परिषदेचा सभापती झाल्यानंतर माझी जी ओळख झाली त्या ओळखीला काही अंशी हिस्सा हा स्वर्गीय यादवराव पटोले यांचा आहे. त्या माणुसकीला जपत मी आज प्रशांत पटोले यांना पाठिंबा देत आहे. महाविकास आघाडीचा कुठलाही घटक नाही. महाविकास आघाडीमध्ये जे 3-4 पक्ष आहेत त्या पक्षामध्ये कुठेही सामील नाही. मी त्यांना कुठलीही कंडिशन टाकली नाही. पुढची काँग्रेस पक्षाची तिकीट मला द्यावी अशी कुठलीही अट नाही. जे काँग्रेस पक्षात कुंचनवाडी विधानसभा क्षेत्रात अनेक दावेदार असतील विधानसभेसाठी त्यांच्या सीटवर मला कुठल्याही परिस्थितीत दावा करायचा नाही आहे. मी निस्वार्थ भावनेनं स्वर्गीय यादवरावजी पटोले यांच्या उपकाराची जाणीव ठेवत माझ्यासारख्या अनेक लोकांवर त्यांनी या जिल्ह्यामध्ये 2ही जिल्ह्यात उपकार केलेले आहेत तेही खऱ्या अर्थाने या पाठिंब्यानंतर त्या उपकाराची जाणीव ठेवतील आणि डॉक्टर प्रशांत पटोले यांना पाठिंबा देतील एवढा विश्वास व्यक्त करतो. माझ्याही कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, माझ्या हितचिंतक आणि समर्थकांना की गावातले मतभेद विसरून या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं या देशामध्ये ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे मी आज सकाळीची एक पोस्ट वाचली, अटलजींच्या एका शेतकऱ्याने आठवण करून दिली की विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन मला सत्ता भेटत असेल तर तशा सत्तेला मी चिमट्यानेही शिवणार नाही अशा प्रकारचे वाक्य त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचे होते. आज ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयचा वापर करून शिवसेनेची पूर्ण पक्ष छिनला गेला, शिवसेनेचा चिन्ह छिनला गेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यांनी स्थापना केली त्यांची पार्टी छिनला गेली, त्याचा बदला या महाराष्ट्राची जनता आणि पूर्ण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनता नक्कीच घेईल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी इथेच नमस्कार। आज पूरे देश में खासदार को लेके इलेक्शन चालू है और सब लोग के धड़कने भी चालू है, लेकिन इस धड़कनों में महाराष्ट्र के भंडारा जिले में विकास फाउंडेशन के जो अध्यक्ष हैं चरण भाऊ वाघमारे, इन्होंने बता दिया कि विदर्भ में एक ताकत है और वो ताकत है चरण भाऊ वाघमारे। इनसे पहले जो विकास फाउंडेशन के कार्यकर्ता है और आम जनता है भंडारा गोंदिया का, उसको लेके एक मीटिंग बैठाया कि हम लोग किसको समर्थन करेंगे। समर्थन में सभी लोग अपना अपना वर्तव्य रखा और वोट डालें, जिसमें 2 सेवक वाघे को मिला है और सिर्फ 10 बीजेपी को मिला है और 1100 वोट
कांग्रेस को दिया गया और उसको लेके खुद चरण भाव ने आज प्रेस कॉन्फ्रेंस ली और बताएं बीजेपी के लिए अच्छा संकेत नहीं लग रहा है भंडारा गोंदिया में। चरण भाव, आज का प्रेस कॉन्फ्रेंस का मेन उद्देश्य क्या था? मैं इसके पहले ही प्रेस कॉन्फ्रेंस के सामने जाते हुए बताया था आपको कि हम जो पाठिंबा देंगे वो छानने के बाद पाठिंबा देने का हमारा तय हुआ था। जिस हिसाब से महायुति और महाविकास आघाड़ी की टिकट जाहिर होने के बाद उनके कार्यकर्ताओं की नाराजगी देखने को मिली, वैसी नाराजगी हमारे कार्यकर्ता में नहीं रहना चाहिए करके हम हमारे विकास फाउंडेशन के सक्रिय कार्यकर्ता का एक मेळावा आयोजित किए थे। उनमें उनके जन भावना को ध्यान में रखते हुए किसको अपन ने पाठिंबा देना चाहिए इस चीज को लेके गुप्त मतदान किए, सुझाव लिए और वो सुझाव देखते हुए हमें ध्यान में आया कि बीजेपी को हराने के लिए जो स्पर्धा में रहेगा उस प्रशांत पडोळे को पाठिंबा दो या तो वीर चरण भाऊ आप जो निर्णय लोगे उसको पाठिंबा दो, ऐसे सुझाव आए थे। तो दोनों का सम्मान रखते हुए एक प्रशांत पडोळे को पाठिंबा देते समय स्वर्गीय यादवराव जी पडोळे, प्रशांत पडोळे के पिताजी थे, वो जब सहकार महर्षि थे, हमारे शिवसेना में काम करते थे। उस समय मैं पहली बार जब जिला परिषद में चेयरमैन बना, मेरे चेयरमैन बनने के लिए 2 वोट की जरूरत थी। उन्होंने अपना कौशल्य दिखा के 2 वोट विरोधी पार्टी के फोड़ के मुझे सभापति बनाए थे। उनका आदर करते हुए उस उपकार की जानीव परतफेट करने के लिए आज मैं डॉक्टर प्रशांत पडोळे को पाठिंबा दे रहा हूँ। आप बता रहे थे कि ईडी सीबीआई अभी प्रेस कॉन्फ्रेंस में ईडी सीबीआई का जिस हिसाब से दुरुपयोग हुआ और महाराष्ट्र की जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी छीनी गई शरद पवार साहब के पास से और शिवसेना उद्धव ठाकरे को सुपुर्द की थी बाला साहब ठाकरे ने, वो छीनी गई। उस हिसाब से जिस सत्ता का दुरुपयोग चल रहा है उसको लेके हम लोग, मैं भी पहले का शिवसैनिक हूँ और शिवसैनिक के खातिर मुझे अच्छा नहीं लगा, तो एक बाला साहब का बदला लेने के लिए शिवसेना का जिस हिसाब से षड्यंत्र ईडी सीबीआई का हो रहा है उसका बदला लेने के लिए भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र की जनता बदला लेने के लिए निर्णय लिया है। लेकिन विधायक के चुनाव में भी तो आप अपना ताकत बता दिए थे, जो बीजेपी की सरकार विदर्भ में बीजेपी को हमारी पूरा हारा था। बीजेपी को हमारी जरूरत नहीं थी। कुछ लोगों की सुन के बीजेपी के नेतृत्व ने मुझे बीजेपी से निकाला, दोबारा लेने के बाद भी उनको अच्छा नहीं लगा। राष्ट्रवादी कांग्रेस का मैंने विरोध करने से अगर कोई पार्टी बीजेपी से मेरे को निकालती है तो वो पार्टी बोलेंगे उसको। मैंने खाली राष्ट्रवादी कांग्रेस का विरोध किया था कि राष्ट्रवादी कांग्रेस के साथ युति मत करो। ये विरोध करने से बीजेपी का जिला परिषद में उपाध्यक्ष बनाया, उसके कारण अगर मेरे को पार्टी से निकालती है और आज बीजेपी मेरे पीछे घूम रही थी कि चरण भाऊ तुम हमको पाठिंबा दो, जिसने मेरे को पार्टी से निकाले उनको पाठिंबा देने का विषय नहीं था मेरे लिए। इसलिए मैंने जन भावना को ध्यान में रखते हुए, तुम्हारे पार्टी में लोकशाही थी, पहले थी, जनता के सम्मान में भाजपा मैदान में बोलते थे, लेकिन लोकशाही के हिसाब से तुमने टिकट बांटी नहीं करके तुम्हारे कार्यकर्ता में नाराजगी थी, वो नाराजगी देखे तो मैंने विचार किया कि हमारे कार्यकर्ता के बीच में हमने जाना चाहिए। उनकी जन भावना ध्यान में रखते हुए मैंने आज डॉक्टर प्रशांत पडोळे को पाठिंबा दिया हो। एक बात तो क्लियर है कि जो भी चैनल, जो भी मीडिया सच्चाई बताएगा उसी के ऊपर में भी गुना दाखिल होता है और उसको भी दबाया जाता है, क्योंकि महाराष्ट्र के चुनाव में चरण वाघमारे ने खुद बता दिया है कि महाराष्ट्र में और पूरा विदर्भ में तेली समाज बहुत बड़ा ताकत है और बीजेपी ने उसको आजमा के देखा भी है, क्योंकि विदर्भ में जब महाराष्ट्र में चुनाव आघाड़ी सरकार बना, ये है महाराष्ट्र में तेली समाज की ताकत। और आज जो ये पूरा निर्णय जो चरण भाव पूरे समाज को लेके किया है, बीजेपी के लिए अच्छा संकेत नहीं है। और आप ईडी, सीबीआई और पुलिस प्रशासन के दबा करके लोगों को आप दबा नहीं सकते हैं। विदर्भ के जनता सक्षम है। और चरण भाव को मैं एक बात बोल दूं, एसएनएन न्यूज चैनल के टीम और पूरा पद अधिकारी से लेके हमारा पूरा चैनल चरण भाव वाघमारे के साथ है और रहेगा। ये खुला मैं ओपन चैलेंज दे रहा हूं प्रशासन को भी और वो करप्ट ऑफिसर लोग को भी जो बेगुनाह किसी को फंसाता है। एसएनएन न्यूज चैनल से मैं सैयद जाफरी, भंडारा।